केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प सादर करणार। सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्पाची प्रत राष्ट्रपतींकडे सुपूर्द। केंद्रीय मंत्रिमंडळाची ही मंजुरी। बजेटकडे सर्वसामान्यांचं लक्ष। केंद्रीय अर्थसंकल्पातून कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा। कांदा आयात निर्यात धोरण दीर्घकालीन जाहीर करा। नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी खुल्या बाजारातून करा, शेतकऱ्यांची मागणी। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। अर्थ खातं वगळता क्रीडा उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी। नागपुरातील विजयगड या शासकीय बंगल्यावर सुनेत्रा पवारांच्या नावाची पाटी। सुनेत्रा पवारांकडे अजित पवारांकडील अर्थ खात्याचा तूर्तास पदभार नाही। जबाबदारी फडणवीसांकडेच असणार। मात्र अधिवेशनानंतर अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहणार, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंब गैरहजर। पार्थ पवारांनी दिलेल्या निमंत्रणानंतरही शरद पवारांची अनुपस्थिती। शपथविधीची माहिती नसल्याचं शरद पवारांचं वक्तव्य। अजितदादांनंतर आता सुनेत्रा पवार। राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा पक्षाचे सर्व संवैधानिक अधिकार आता सुनेत्रा पवारांकडे। तर राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी बहुतांश आमदारांच्या सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबतच्या प्रस्तावावर सह्या। लाडकी बहीण योजनेच्या जीआरवर अजित पवारांची सही। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य। तर योजना भाजपच्या सरकारची, जयकुमार गोरे यांचा दावा। जिल्हा परिषदेचा प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। अजितदादांच्या निधनामुळे फडणवीसांच्या नियोजित सर्व सभा रद्द। स्थानिक नेत्यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा। आमदार रोहित पवारांकडून पिंकी माळीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। पिंकी माळीच्या भावाला नोकरी देण्याची घेतली जबाबदारी। अजित पवारांसोबत क्रू मेंबर पिंकी माळींचाही विमान अपघातात मृत्यू। मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात अजित पवारांचे अस्थि कलश आणले। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह पार्थ पवारांच्या हस्ते अस्थि कलशांचं पूजन। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरेंसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात प्रवेश। दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या इमारतीबाहेर गोळीबार। अज्ञातानं 4 राऊंड फायर केल्याची माहिती। आरोपींच्या शोधासाठी 12 पथकं तैनात। फॉरेन्सिक टीमकडून घराची तपासणी। गुन्हे शाखेनं रोहित शेट्टींचा जबाब नोंदवला। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान जलद मार्गावर आज मेगा ब्लॉक। सकाळी 10:40 पासून ते दुपारी 3:40 पर्यंत मेगा ब्लॉक। सीएसएमटीतून सुटणाऱ्या जलद लोकल धीम्या मार्गावरून वळवणार। नंदुरबार शहराच्या पाणीपट्टीत 244 रुपयांची वाढ। नागरिकांना 1250 रुपये भरावे लागणार। तर 225 चौरस फूट घरधारकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय। जळगावच्या सराफा बाजारात 2 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात 6,000ची वाढ। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,67,890 रुपयांवर। तर चांदीचे दर 10,000 घसरून जीएसटीसह प्रति किलो 3,790,000 व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्या। 19 किलो वजनाच्या एलपीजी गॅसच्या किमतीत 50 रुपयांची वाढ। घरगुती गॅसच्या किमतीवर कोणताही परिणाम नाही। 19 वर्षाखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तानची लढत। आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडिया सज्ज। वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडेही लक्ष।